नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत तीळ आणि गुळाचे खमंग खुसखुशीत गारगे कसे बनवायचे। आजपर्यंत तुम्ही तिळाची करंजी खाल्ली असेल, तिळाची वडी खाल्ली असेल, पण तिळाची अशी घारी कधीच खाल्ली नसेल। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहेत। इथे मी अर्धा कप तीळ घेतलेले आहेत। तुम्ही ते घरातील कोणतीही वाटी वापरू शकता। आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान भाजल्यानंतर इथे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता हे तीळ आपण संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। आता हा जो गूळ आहे तो या पाण्यामध्ये संपूर्ण विरघळवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, अर्धा कप तीळसाठी इथे आपल्याला 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे। आता 1-2 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर अशी जायफळ पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। यामधील जो गूळ आहे तो संपूर्णपणे इथे आपण हा विरघळवून घेणार आहोत। आता 1-2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता यामधील जो गूळ आहे तो संपूर्णपणे विरघळलेला आहे। आपण हे गुळाचे पाणी थोडेसे कोमट होण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात। आता हे भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता हे तीळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तीळ बारीक करत असताना इथे आपल्याला एकदम बारीक असे करायचे आहेत। मोठे मोठे किंवा ओबडधोबड तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे नाहीत। आता हे तीळ बारीक केलेले आहेत। यामध्ये आपल्याला आपण जे गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे त्यामधील थोडंसं गुळाचं पाणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून तीळ जे आहेत ते छान असे एकदम बारीक होतील आणि याची पेस्ट छान तयार होईल। आता ही तयार केलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। संपूर्ण पेस्ट इथे मी या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ इथे आपण सुरुवातीला 1 कपच घातलेला आहे। त्यानंतर 1/4 कप इथे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता शिल्लक राहिलेलं गुळाचं संपूर्ण पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपल्याला हे पीठ हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। जर गरज लागली तरच इथे आपण थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करणार आहोत। तिळाचे लाडू, तिळाची करंजी किंवा तिळाची वडी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण असे हे तीळ आणि गुळाचे खमंग खुसखुशीत गारगे तुम्ही आत्तापर्यंत कधी केलेही नसतील आणि खाल्लेही नसतील। तर एकदा तुम्ही या पद्धतीने हे तीळ गुळाचे गारगे नक्की ट्राय करून पहा। आता इथे हे पीठ थोडंसं पातळ वाटत असल्यामुळे यामध्ये मी एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। छान असा गोळा तयार करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, पण गुळाच्या पाण्यामध्येच हे आपल्याला पीठ चांगले मळून घ्यायचं आहे। इतर पाणी इथे आपल्याला यामध्ये पीठ मळण्यासाठी वापरायचे नाही। आता तेल लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा गोळा छान असा मळून घेणार आहोत। एक 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून गारगे हे छान असे तयार होतील। आता यावरती झाकण ठेवून
एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर या पिठामधील एक मीडियम साईजचा गोळा इथे आपण काढून घेणार आहोत. आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. यावरती थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे. आता इथे लाटत असताना अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता इथे मी हे लाटून घेतलेलं आहे. एका ग्लासच्या साहाय्याने इथे आपण याच्या गोल अशा पाऱ्या तयार करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर एखाद्या डब्याचे टोपण असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ते या गोल आकाराच्या पाऱ्या तयार करून घेऊ शकता. आता या ज्या पाऱ्या आहेत त्या थोड्याशा जाड आहेत, तर यासाठी काय करायचं, इथं आपण या पाऱ्या थोड्याशा लाटण्याने अगदी अलगद हाताने 2 ते 3 वेळा फक्त या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या थोड्याशा एकसारख्या तयार होतील. खूप जाड जर पारी तयार केली तर आतून कच्ची राहण्याची शक्यता आहे. यासाठी अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. आता या पॅनमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर ही पारी आपल्याला या तेलामध्ये सोडायची आहे. तर पाहू शकता छान अशी टम्म फुगलेली ही घारी इथे तयार झालेली आहे. आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व घाऱ्या तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच प्रकारे तीळ आणि गुळाच्या या घाऱ्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.